रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी लवकर आवरलं आणि लवकर आवरून गेलो अण्णांबरोबर नवलबाई मंगल कार्यालय येथे. कारण की फलटणमधील सुप्रसिद्ध अशा आकांक्षा क्लासेसचे इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचे सेंड ऑफचा कार्यक्रम होता. मग मी तर आकांक्षा क्लासमध्येच आहे, त्यामुळे मला अँकरिंग पण करायचं होतं. मग मी गेलो आणि मला वाटलं सुरुवातीला कोणच आलं नसेल, पण माझे मित्र तर तिथे आलेले होते. मग मी मित्रांसोबत जरा वेळ बसलो आणि मग नंतर बाहेर येऊन बघितलं तर सर्व विद्यार्थ्यांची रॅली आली होती. मग त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला झालं इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचं मनोगत, मग त्यानंतर झालं गॅदरिंग. मग गॅदरिंग झाल्यानंतर इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी सरांच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी केक आणला होता. मग आम्ही सरांचं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि सरांचं बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग सर्वांचा मिळून ग्रुप डान्स झाला. मग ग्रुप डान्समध्ये सर्व मुलांनी खूप एन्जॉय केला आणि मग ग्रुप डान्स झाला आणि अचानकच किशोरने मला डायरेक्ट त्याच्या खांद्यावरच उचलून घेतलं. मग काय, आम्ही फुल एन्जॉय केला आणि मग सर्व कार्यक्रम झाला आणि सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मी अण्णांसोबत आलो घरी. मग तर मित्रांनो, आज आहे अण्णा आणि मम्मांची ॲनिव्हर्सरी. मग त्यासाठी अण्णांनी मम्मासाठी एक गिफ्ट आणलं होतं आणि ते गिफ्ट म्हणजे आत्ता नवीनच लॉन्च झालेला iPhone 17 Pro आणि तो पण ऑरेंज कलर. मग फोनची अनबॉक्सिंग झाली मम्माकडून आणि मग आम्ही गेलो वडजरला. मी तर खूपच खुश होतो कारण की आयफोन भेटला. मग आम्ही गेलो वडजरला आणि वडजरला गेल्यानंतर आम्ही लगेचच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मग आम्ही खेळलो क्रिकेट आणि क्रिकेट खेळून झाल्यानंतर मी आणि ज्ञानू काढत बसलो ड्रॉईंग. मग आमची ड्रॉईंग काढून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितली क्रिकेटची मॅच. मग ऑब्वियसली त्या मॅचमध्ये इंडिया जिंकली. मग क्रिकेटची मॅच बघितल्यानंतर आम्ही गेलो वडजरमधील सुप्रसिद्ध अशा हॉटेल माऊली ढाबा येथे अण्णा आणि मम्माच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण येथे संपूया. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.